आणि आता महत्त्वाच्या टॉपमध्ये बातम्या बघूया। उत्तर पश्चिम मुंबईचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर 2 मेला अर्ज दाखल करतील। निवडणुकीच्या लढाईत आमचा विजय होणार, अमोल कीर्तीकरांचा विश्वास। नरेंद्र मोदींच्या निवडणूक लढण्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली। आम्ही निवडणूक आयोगाला निर्देश देऊ शकत नाही, कोर्टाचं मत। फरार नीरव मोदीची अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यामधील जमीन ताब्यात घेण्याची नोटीस। जमीन जप्तीसाठी पंजाब नॅशनल बँकेकडून नोटीस जारी। पुणे मावळ शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर। 3, 7 आणि 11 मे रोजी उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची तपासणी होणार। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना दिल्ली पोलिसांचं समन्स। अमित शहांच्या एडिट व्हिडिओ प्रकरणासंदर्भात रेड्डींना उद्या चौकशीला हजर राहण्याचे निर्देश। भीमाशंकर मंदिरात 2 मे पर्यंत अभिषेक पूजा बंद। महारुद्र अनुष्ठान संतत जलधारा। या महारुद्र अभिषेक उत्सवामुळे अभिषेक पूजा बंद असतील, भाविकांना फक्त दर्शन घेता येईल। आरटी अंतर्गत प्रवेश अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस। प्रवेशासाठी आतापर्यंत 52,000 अर्ज प्राप्त झाले, तर अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे। मे महिन्याच्या अखेरीस 10वी-12वीचे निकाल जाहीर होणार। राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावींची माहिती। आणि आता मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। अभिजात भाषेच्या दर्जासाठी मराठी भाषा सर्व अटी पूर्ण करते। विधानसभा निवडणुकांपूर्वी केंद्रातील सांस्कृतिक विभागासोबत पत्रव्यवहार करणार अभिजात भाषा पाठपुरावा समितीची माहिती। डोंबिवलीतील खर्डा सर्कलकडे जाणारे 6 रस्ते आता 6 मे पर्यंत दिवसभर बंद राहतील। उमेदवारांच्या प्रचार रॅलीमुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्ते 10 ते 6 बंद असतील। आरे दुग्ध वसाहतीतील रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांना परवानगी, मात्र आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून परवानगी घेण्याची अट कायम। बुलेट ट्रेनच्या डेपोमध्ये सौर ऊर्जेचा वापर करणार। ठाणे आणि साबरमतीमध्ये अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पाची उभारणी। वाढत्या तापमानाचा भाजीपाला पुरवठ्यावर परिणाम। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक घटल्यानं भाज्यांच्या दरामध्ये वाढ। फरसबी, फ्लॉवर, शेवगा, शेंग, काकडीसह पालेभाज्यांच्या दरामध्ये वाढ। घाटकोपर वर्सोवा मेट्रो 1ची पालिकेकडे 461 कोटी रुपयांची थकबाकी। 21 दिवसात कर भरण्यासंदर्भात पालिकेकडून मेट्रोला नोटीस। मुंबई विमानतळावर कार्गो व्यवहारात 20% वाढ। ई कॉमर्स उत्पादनं, आंबे आणि चॉकलेटची विमानतळावरून मोठ्या प्रमाणात निर्यात। मान्सून